काल नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केल्यानंतर अटक वॉरंटची जी कॉपी आहे ते आता नाशिक पोलिसांकडे प्राप्त झालेली आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणी काही वर्षांआधी नाशिकच्या याच सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता। खरं तर कोकाटे यांनी मुख्यमंत्री कोट्यातून आर्थिक निकष डावलून घर घेतल्याचा आरोप होता आणि त्या संदर्भात नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर तेव्हाचे हे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकरणी चौकशी करून नाशिकच्या या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले होते आणि त्यांच्या आदेशानंतर हा संपूर्ण जो गुन्हा आहे तो या पोलीस ठाण्यामध्ये हे दाखल झालेला होता। इतके वर्ष केस हे सुरू होता आणि अगदी 2 दिवसाआधीच या संपूर्ण यात केस प्रकरणी आता निकाल लागलेला आहे। नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवत 2 वर्षाची शिक्षा आणि 10,000 रुपये दंड हे ठोठावलेलं आहे आणि त्याच पद्धतीने माणिकराव कोकाटे यांना तात्काळ अटक करा अशा पद्धतीचे आदेश सुद्धा नाशिक न्यायालयाने दिलेले आहेत आणि त्याची जी कॉपी आहे ते नाशिक पोलिसांकडे आता कालच प्राप्त झालेली आहे। या सगळ्या या प्रकरणी कायदेशीर अभ्यास करून कायदेशीर ज्या बाबी आहे ते तपासून नाशिक पोलिसांचा एक पथक जो आहे तो मुंबईकडे जाईल आणि कायदेशीर कारवाई करेल अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। त्यामुळे आता या सगळ्या नाशिक पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतात आणि नेमकं माणिकराव कोकाटे यांना अटक आज जे ते होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।